नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, अजित पवार गेल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी एक संदेश दिला होता। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। दादा जाऊन तिसराच दिवस झाला होता आणि अशा वेळी हा शपथविधी होतोय, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, असा सवाल उपस्थित झाला। यावर शरद पवार यांनी स्पष्ट केलं की पटेल आणि तटकरे हे त्यांचे नेते आहेत। त्यांच्या नेत्यांनी जो काही निर्णय घेतला असेल त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, असं सांगून शरद पवार यांनी तो मेसेज दिला होता। त्या मेसेजचा खरा अर्थ आता समोर यायला लागलाय। जवळपास 2 महिने आणि आजची तारीख 4 एप्रिल म्हणजेच साधारण 2 महिने 6-7 दिवसानंतर या सगळ्या घडामोडींचा अर्थ उलगडायला सुरुवात झाली आहे। तेव्हा शरद पवार म्हणाले होते, हा एक अपघात आहे, यात राजकारण आणू नका। पण आम्ही आधीच सांगितलं होतं की पवारांची ती घाई कदाचित अंगलट येऊ शकते, कारण त्यावेळी जर त्यांनी असं स्टेटमेंट केलं नसतं तर अजित पवार यांचा अपघात होता की घातपात याबाबत सरकार अधिक गंभीरपणे तपास केलं असतं। ते सगळं बाजूला ठेवा, पण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीमध्ये राहूनच 2 गट कसे तयार झालेत हे समजून घ्यायचं असेल तर आत्ताच्या घटना पुरेशा आहेत। गेल्या 8 ते 10 दिवसात सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीने टाइमलाईन सेट केली त्यामुळे पक्षात मोठी चलबिचल सुरू झाली। विशेष म्हणजे 2-3 दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली। या बैठकीतला एक फोटो समोर आला, त्यात सुनेत्रा पवार यांच्या शेजारी छगन भुजबळ बसलेले दिसतात, पण सुनील तटकरे यांची जागा तिथे दिसत नाही। इथूनच एक स्पष्ट मेसेज गेला, पटेल आणि तटकरे जे काही राजकीय खेळ मांडत आहेत तो फार काळ टिकणारा नाही। आता सारवासारव म्हणून पार्थ पवार यांचं एक ट्विट जोडलं जातंय आणि त्यामुळे हे सगळं राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी नाहीत असा मेसेज दिला जातोय। पण सुनील तटकरे यांच्या एका स्टेटमेंटमुळे थेट देवेंद्र फडणवीस सुद्धा चर्चेत आले आहेत। आता प्रश्न असा उभा राहतो की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेमकं किती आणि कसं समीकरण राहणार हा वेगळाच विषय आहे, कारण शरद पवार यांनी राज्यसभेची निवड बिनविरोध होणं हे भाजपच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हतं, हे सुद्धा वास्तव आहे। याच दरम्यान आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। 2023 मध्ये अजित पवार यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीमध्ये फूट पाडली आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय हालचालींचा परिणाम आजही दिसत आहे। अजित पवार स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि त्या प्रक्रियेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचं संविधान हा सगळ्यात मोठा मुद्दा ठरला। हे संविधान वारंवार कोर्टात आव्हान दिलं जात आहे। आता या बदललेल्या संविधानात प्रफुल्ल पटेल यांचा नेमका किती सहभाग होता हे दाखवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी दिलेलं पत्र पुरेसं मानलं जात आहे। विशेष म्हणजे त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा उल्लेखच काढून टाकला। जर सुनेत्रा पवार असं म्हणत असतील की त्यांनी घेतलेले निर्णय वैध मानले जाऊ नयेत तर त्याचा सगळा अर्थ असा लागतो की त्यांना पक्षातील आतल्या घडामोडींचा पूर्ण अंदाज आला आहे। आता या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या केंद्रस्थानी पोहोचल्या आहेत आणि याआधी विविध विरोधकांकडून असा आरोप वारंवार करण्यात आला आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भाजपच्या म्हणण्यानुसार काम करते। आता जर 16 फेब्रुवारीचं प्रफुल्ल पटेल यांचं पत्रच ग्राह्य धरायचं नसेल तर मग 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड कशी वैध मानायची हा मोठा प्रश्न उभा राहतो। तसंच पार्थ पवार यांच्या खासदारकीच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल तटकरे यांच्या सह्या आहेत, त्या मग कशा वैध धरायच्या? या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर पटेल आणि तटकरे यांनी जे डाव खेळलेत ते पूर्ण चक्रव्यूह समजूनच खेळलेले दिसतात। त्यामुळेच आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विलिनीकरणाचा मुद्दा काही काळासाठी बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांना जसं चाललंय तसं चालू द्यावं लागेल, काही काळासाठी का होईना, पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांना असं म्हटलं जाऊ शकतं की दिसून आंधळं आणि ऐकून बहिरं राहण्याची भूमिका घ्यावी लागेल, असं चित्र सध्या दिसत आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये कालचा दिल्ली दौरा सुनेत्रा पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो। त्या काल दिल्लीत होत्या आणि पत्रकारांनी त्यांना थेट प्रफुल्ल पटेल कुठे आहेत असा प्रश्न विचारला, कारण दिल्लीतील समीकरणांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती अपेक्षित असते। यावर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना थेट उत्तर दिलं, ते तुमचं तुम्हालाच माहित। या उत्तरातूनच अंतर आणि नाराजी दोन्ही स्पष्ट दिसून येतं। दरम्यान माध्यमांमध्ये आणखीन एक गोष्ट समोर आलेली आहे की सुनेत्रा पवार यांनी आपल्या एका महिला खासदार मैत्रिणीशी बोलताना म्हटलं की पक्षाबाहेरील शत्रूंशी लढता येतं, पण पक्षांतर्गत शत्रूंशी कसं लढायचं यातून पक्षातील अंतर्गत संघर्ष किती तीव्र झाला आहे हे दिसतं। दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गेल्यानंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अनेक हालचाली केल्या। सुरुवातीच्या 8 दिवसात त्यांनी असा नेरेटिव्ह तयार केला की आम्ही हे पाऊल उचललं नसतं तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती। तर तुम्ही अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी सुनेत्रा पवार नव्हे तर सुप्रिया सुळे यांच्या हालचाली आणि त्यांचे स्टेटमेंट पाहिलीत का? अजित पवार जाऊन 2 ते 3 दिवस ही झाले नव्हते आणि तेव्हाच विलिनीकरणाची चर्चा पुढे येत होती। या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी असा सूर लावला की आम्ही हे पाऊल उचललं नसतं तर वेगळंच काही घडलं असतं, पक्ष पूर्णपणे पवारांनी गिळंकृत केला असता।
पण इथे एक सोयीस्कर गोष्ट दुर्लक्षित करण्यात आली. हा पक्ष मुळात शरद पवार यांचाच होता. नंतर तो त्यांच्या पुतण्याने म्हणजेच अजित पवार यांनी ताब्यात घेतला होता. घरातला पक्ष घरातच आहे या विचारामुळे शरद पवार यांनी गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या संपूर्ण मुद्द्यावर जाणीवपूर्ण शांतता राखली होती असं या घडामोडींवरून दिसून येतं. त्यांनी सोयीस्करपणे हे सुद्धा नाकारलं की महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अजित पवार यांच्यासोबत कशा प्रकारच्या डील केल्या होत्या. दरम्यान नरेश अरोरा यांचा कॉन्ट्रॅक्ट पुन्हा रिन्यू करायचा का नाही या संदर्भातील बातम्या समोर आल्या होत्या. मात्र तो कॉन्ट्रॅक्ट नाकारण्यामागे किंवा नरेश अरोराला विरोध असण्यामागे आणखीन एक कारणही सांगितलं जात होतं. महानगरपालिका निवडणुकांच्या काळातच नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीवर पुण्यात छापा पडला होता. त्या घटनेनंतर नरेश अरोरा हे भाजपच्या जवळ गेले असा दावा आणि आरोपही त्यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्याच काळात पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झालेली नाही. यातून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा एका विशिष्ट गटाकडून असा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला की शरद पवार आणि सुप्रिया सुळे पक्ष कसा गिळंकृत करण्यात येत आहे. पण याच वेळी हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करण्यात आलं की भाजपने शेवटच्या काही दिवसात अजित पवार यांच्यासोबत नेमके कशा प्रकारच्या राजकीय डील्स केल्या होत्या हे सगळे मुद्दे एकामागोमाग एक समोर येत गेले आणि ते हळूहळू सुनेत्रा पवार यांच्या लक्षात आले. माझ्या मते त्याआधीच जय पवार यांच्या लक्षातही ही संपूर्ण घडामोड आली होती. यासाठी 9 मार्चला जय पवार यांनी पत्रकार परिषद घेण्याची तारीख दिली होती. पण आता 3-4 दिवसात पूर्ण 1 महिना होईल तरीही ती पत्रकार परिषद का झाली नाही याबाबत कोणतीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आणि तरीही काही जण म्हणतात की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी मध्ये सगळं अलबेल आहे. या सगळ्या हालचालींवर शरद पवार यांचं बारकाईने लक्ष आहे. पण जोपर्यंत हे गट एकमेकांना थेट आरोप प्रत्यारोप करत नाहीत तोपर्यंत ते स्वतः पुढे येत नाहीत असं चित्र दिसतं. नरहरी झिरवाल यांनी सुरुवात केली होती पण शेवटी परिस्थिती अशी वळणावर गेली की त्यांचेच वैयक्तिक व्हिडिओ बाहेर आले. त्यामुळे आता काही काळ अजून वाट पाहूनच शरद पवार एखादं नवीन स्टेटमेंट देतील अशी शक्यता वाटते. या संपूर्ण राजकीय आखाड्यात एक गोष्ट स्पष्ट दिसते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांना ज्या प्रकारे चक्रव्यूहात आणलं गेलं त्यामागे रोहित पवार यांची रणनीती असल्याचं बोललं जातं आणि त्यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याची ही चर्चा आहे. आता मुख्य प्रश्न असा उभा राहतो, हे सगळं शरद पवार स्वतः वन हँड कंट्रोल करत आहेत का की ज्या दिवशी त्यांनी राज्यसभा बिनविरोध झाली त्याच दिवशी भाजप आणि पवार यांच्यात काही अंतर्गत समजुती झाल्या का? या सर्व घडामोडी पाहता चित्र अजूनही पूर्ण स्पष्ट नाही. पण इतकं नक्की आगामी काही दिवसात राजकारणात मोठे ट्विस्ट पाहायला मिळू शकतात. या विषयावर तुमचं मत काय आहे मित्रांनो, जरूर सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन टॉपिक सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.